सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. नित्या विहिरीच्या कठड्यावर उभी असते तर शालिनी CCTV कॅमेऱ्यामधून तिला बघत असते आणि मग त्या विहिरीत पडलेला मोरपीस बघून नित्याला काही घडलेले प्रसंग अस्पष्टपणे आठवत असतात आणि मग त्यानंतर त्या मोरपिसासाठी नित्या भारावून विहिरीकडे बघत असते आणि मग त्यानंतर तिला काही अस्पष्ट प्रसंग आठवतात आणि मग मोरपिसासाठी ती विहिरीत उडी मारण्यासाठी पुढे जाते. तर इकडे शालिनी मनाशी म्हणत असते की नित्या मार विहिरीत उडी, एकदा का तू विहिरीत उडी मारली की मला कळेल तूच गौरी आहे आणि मग मी तुला आणि जयदीपला संपवून टाकेल. आणि मग त्यानंतर नित्या विहिरीत उडी मारणार इतक्यात एक फकीर बाबा त्या ठिकाणी येतो आणि तो नित्याला सावध करत पाठीमागे खेचतो. तो दुसरा तिसरा कोणीही नसून शेखर असतो आणि त्याला असं अचानक त्या ठिकाणी आलेलं बघून शालिनी खूप चिडते, पण तो शेखर आहे हे तिला कळत नाही. तर शेखर नाटक करत नित्याकडे दीक्षा मागत असतो, मात्र नित्याला अचानक काय झालं हा इथे कसा आला तेच कळत नाही. ती फक्त त्या विहिरीत पडलेल्या मोरपिसाकडेच बघत असते आणि मग सोमनाथ त्या ठिकाणी येत शेखरला तेथून हकलून देण्याचा प्रयत्न करतो, पण शेखर जागचा हालत नाही. तर इकडे शालिनी चिडून म्हणत असते की हा माणूस कोण आहे आणि हा आत्ताच या ठिकाणी कसा आला. याच्यामुळे नित्या डिस्ट्रॅक्ट झाली, तिने विहिरीत उडी मारलीच नाही. आता मला कसं कळणार की ही नित्या आहे की गौरी. तर इकडे तो फकीर बाबा म्हणजे शेखर नित्याकडे दीक्षा मागत असतो, मात्र नित्या त्याला काही देत नाही. तर तो नाटक करत म्हणत असतो की भगवान के नाम पे दे दे. त्याच वेळी सोमनाथ मध्ये पडतो, तो शेखरला तेथून हकलून देण्याचा प्रयत्न करतो, मात्र शेखर काही तेथून जात नाही, तो तिथेच घुटमळत राहतो. तर इकडे शालिनी वैतागून म्हणत असते की हा कोण माणूस आहे, हा नक्कीच मुद्दाम इथे आला असणार, नाहीतर जंगलात अशा आडवाटेला कोणी कशासाठी येईल. आणि मग ती सोमनाथला कॉल करते, मात्र सोमनाथ काही तिचा कॉल रिसीव करत नाही. त्यामुळे शालिनी अजूनच चिडते. ती CCTV मधून सगळं काही बघत असते. तर सोमनाथ शेखरला तेथून हकलून देण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्याचमुळे तो शालिनीचा कॉल रिसीव करत नाही. शालिनीला त्याला सांगायचे असते की त्या बाबाला पकडून रेस्ट हाऊसवर घेऊन ये, मात्र सोमनाथने तिचा कॉल रिसीव न केल्यामुळे ती खूपच वैतागते. त्याचवेळी जयदीप म्हणजेच अधिराज त्या ठिकाणी येतो. तो विचारतो की हे सगळं काय चाललंय. तर शेखर नाटक करत त्याला म्हणतो की मी यांच्याकडे पैसे मागत होतो, पण या दोघांनी मला काही दिलं नाही. आणि मग अधिराज म्हणतो की काही हरकत नाही, मी देतो. आणि मग तो शेखरला काही पैसे देतो. तर शेखर त्याच्या हातामध्ये जे मोरपीस असतात ते सगळे नित्याकडे देतात आणि पळतच तेथून निघून जातात. तर सोमनाथ आश्चर्याने सगळं काही बघत असतो. दुसरीकडे शालिनी रागाच्या भरात तिचा लॅपटॉप फेकून देते आणि ती वैतागून स्वतःशीच म्हणत असते की तो माणूस नेमका कोण होता आणि त्याच वेळी त्या ठिकाणी कसा आला. दुसरीकडे नित्या आणि अधिराज घरी जाण्यासाठी निघालेले असतात. नित्या सतत ते मोरपीस बघत असते, त्यांना तिच्या गालावरून फिरवत असते आणि मग त्यानंतर ती मुद्दाम त्या मोरपिसांनी अधिराजला गुदगुल्या करायला सुरुवात करते. त्यामुळे अधिराज तिच्यावर चिडतो आणि तिला गप्प बसायला सांगतो. नित्या थोडा वेळ नाटक करत गप्प बसते, मात्र त्यानंतर ती पुन्हा त्या मोरपिसांनी अधिराजला गुदगुल्या करते. त्यामुळे अधिराज खूप चिडतो. तो गाडी रस्त्याच्या कडेला लावतो आणि नित्याला विचारतो की हे सगळं काही तुम्ही मुद्दाम करत आहात ना. मात्र नित्या नाटक करत म्हणते की काय अधिराज, मी काय मुद्दाम केलं, तुला काही गुदगुल्या होत आहेत का. मात्र ते ऐकून अधिराज चिडतो आणि रागातच गाडीमधून खाली उतरतो. नित्यासुद्धा त्याच्या पाठोपाठ खाली उतरते. तर दुसरीकडे शालिनी स्वतःशीच म्हणत असते की तो फकीर बाबा त्याच वेळी त्या ठिकाणी कसा आला असेल. मागच्या जन्मीसुद्धा गौरीच्या मदतीला कोणी ना कोणी धावून यायचं आणि या जन्मीसुद्धा तिच्या मदतीसाठी कोणी ना कोणी धावून येत आहे, पण तो फकीर बाबा नेमका नित्यासाठी आला होता की गौरीसाठी हे कळायलाच हवं. आणि मग तिला सतत त्यावेळी घडलेला तो प्रकार आठवत असतो. तो माणूस नेमका कोण असेल, जंगलात अशा आडवाटेला का आला असेल आणि सोमनाथ तिथे असताना सुद्धा तो नित्याकडेच का गेला असेल, असे अनेक प्रश्न तिला पडतात. काही प्रश्नांची तिला उत्तरं मिळतात सुद्धा, मात्र काही प्रश्नांची उत्तरं न मिळाल्यामुळे ती खूप अस्वस्थ होते आणि मग ती त्या माणसाला म्हणजे शेखरला शोधायचं ठरवते. दुसरीकडे नित्या अधिराजला काय झालं आहे ते विचारत असते, पण अधिराज काही सांगत नाही, तो गप्प उभा असतो. त्यामुळे नित्या म्हणते की अधिराज, मला माहिती आहे
मला जे काही जाणवत आहे ते तुलासुद्धा जाणवतं आहे, पण ते तू माझ्यासमोर कबूल करत नाही आहेस. आणि मग ती अधिराजला विचारते की ते विहिरीत पडलेलं मोरपीस बघून तुला खरंच काहीच जाणवलं नाही का? आणि त्यावेळी अधिराजला ते विहिरीत पडलेलं मोरपीस आठवत असतं, मात्र त्याला त्यावेळी काहीच जाणवलेलं नसतं. तर नित्या त्याला सांगत असते की ते मोरपीस बघून मी एवढी भारावून गेले होते की त्याच्यासाठी मी विहिरीतसुद्धा उडी मारली असती. त्यावर अधिराज तिला विचारतो की उडी मारण्यासाठी तुम्हाला पोहता येतं का? आणि त्यावेळी नित्या म्हणते की नाही येत, पण तू होता ना त्या ठिकाणी, तू मला नक्कीच वाचवण्यासाठी आला असता. पण अधिराज वैतागून म्हणतो की मी तुम्हाला वाचवण्यासाठी आलो नसतो, तुम्हाला जे करायचं आहे ते करा, आणि तो तिथून जाण्यासाठी निघतो. तर नित्या अचानक मोठ्याने ओरडायला सुरुवात करते. त्यामुळे अधिराज धावतच तिच्याकडे जातो आणि तिला काय झालं आहे ते विचारतो. तर नित्या नाटक करत त्याला सांगते की अधिराज, माझा पाय ट्विस्ट झालाय, आणि ती मुद्दाम त्याच्या खांद्यावर डोकं ठेवते, त्याचा आधार घेते. अधिराज विचारत असतो, पण असं अचानक कसं झालं, तुम्ही तर फक्त उभ्या होता ना? तर नित्या नाटक करत म्हणते, मलाही माहीत नाही, आता तर मला चालतासुद्धा येणार नाही, पण बघ मी तुला सांगितलं होतं ना की मी जर विहिरीत उडी मारली असती तर तू नक्कीच मला वाचवण्यासाठी आला असता, जसा आत्ता आला तसा. आणि त्यामुळे अधिराज चिडतो. त्याला समजतं की नित्याचं हे नाटक सुरू आहे, त्यामुळे तो तिथून जाण्यासाठी निघतो. मात्र नित्या म्हणते की अधिराज, माझा पाय ट्विस्ट झालाय, मला कार चालवता येणार नाही, तू सुद्धा माझ्यासोबत ये. आणि मग नाईलाजाने अधिराज पुन्हा तिच्या जवळ जातो. तर नित्या नाटक करत म्हणत असते की मला तर पाऊलसुद्धा टाकता येत नाही आहे, तुम्हाला अलगदपणे उचल आणि कारमध्ये घेऊन जा. त्यामुळे अधिराज खूपच चिडतो, पण त्याच्या पुढे दुसरा कोणताही पर्याय नसतो. आणि मग तो नित्याला कारपर्यंत घेऊन जातो, त्यामुळे ती खुश होते. दुसरीकडे शालिनी सोमनाथचीच वाट बघत असते. तितक्यात सोमनाथ येतो. शालिनी त्याला विचारते की काय झालं, तो फकीर कोण होता कळलं का? म्हणजे तो खरंच त्या ठिकाणी आला होता की तो फक्त नाटक करत होता? आणि त्यावेळी सोमनाथ तिला सांगतो की नाही मॅडम, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी त्याच्या पाठोपाठ गेलो होतो, मला तो खरंच फकीर वाटला, कारण रस्त्यावर असलेल्या प्रत्येक माणसाकडून तो पैसे घेत होता. आणि मग त्यानंतर तो घडलेला सगळा प्रकार शालिनीला सांगतो. शेखर जंगलातून निघाल्यानंतर सोमनाथ देखील त्याचा पाठलाग लपतछपत करत असतो, आणि हे शेखरला माहीत असते. त्यामुळे मग तो रस्त्यावरील प्रत्येकाला आशीर्वाद देत त्यांच्याकडून पैसे घेत असतो. त्यामुळे सोमनाथ शालिनीला सांगतो की तो फकीरच होता. त्यामुळे मग शालिनीसुद्धा विश्वास ठेवते. मात्र सोमनाथ तिला विचारत असतो की मॅडम, तुम्ही एवढा शंका का घेताय? त्यावर शालिनी म्हणते, कारण शंका घेतल्यामुळेच आपल्याला अनेक गोष्टी शिकायला मिळतात. पुढे ती असंही म्हणते की कदाचित आत्ता माझा त्या फकीराच्या बाबतीत अंदाज चुकला असेल, मात्र नित्याच्या बाबतीत माझा अंदाज कधीच चुकणार नाही. मला माहिती की ती गौरी आहे, गौरी आणि जयदीपचा पुनर्जन्म झालाय. मात्र त्यानंतर ती हे सगळं कसं सिद्ध करायचं याचाच विचार करत असते. सोमनाथ तिला विचारतो की मॅडम, आता आपल्याला दुसरा एखादा प्लॅन करावा लागेल ना? त्यावर शालिनी म्हणते हो, आणि आता असा प्लॅन बनवायचा ज्यावर कंट्रोल फक्त माझा असेल, इतर कोणाचाही नाही. आणि मग त्यानंतर ती नित्या, अधिराज, गौरी आणि जयदीप आहेत हे कसं सिद्ध करायचं याचाच विचार करत असते. आणि मग त्यानंतर रात्री जेव्हा ती एकटीच तिच्या रूममध्ये बसलेली असते, तेव्हा तिला सतत आज विहिरीवर घडलेला प्रकार आठवत असतो. आणि मग नित्या अधिराजचं खरं रूप कसं समोर आणायचं याचा विचार करत असतानाच तिच्यासमोर माई आणि दादांचा चेहरा येतो. आणि मग तिला एक युक्ती सापडते. ती हसतच म्हणते की नंदिनी गृहउद्योग, आता याचाच वापर करून नित्या आणि अधिराज हे जयदीप आणि गौरी आहेत हे मी सिद्ध करणार. आणि मग ती हसतच म्हणते की माई, जिवंत असताना तर तुम्ही मला कोणतीही मदत केली नाही, पण आता मेल्यानंतर का होईना माझ्या मदतीसाठी येत आहात. आणि मग ती हसतच माईंची आठवण काढते. तर दुसरीकडे माई देवीच्या पाया पडत असतात आणि अचानक त्यांना काहीतरी जाणवतं, त्यामुळे त्या घाबरतात. तर लवली आज शेखरने जशी फकीरची ॲक्टिंग केलेली असते तशीच ॲक्टिंग करत असतो आणि म्हणत असतो की बघ शालिनी, आम्ही तुमचा डाव उधळून लावला. मात्र त्यामुळे माई त्याच्यावर चिडतात. त्या म्हणतात की आपण तिचा फक्त एक डाव उधळून लावलाय, पण आता ती गप्प बसणार नाही. नित्या, अधिराज हे जयदीप, गौरी आहेत हे सिद्ध करण्यासाठी
करण्यासाठी ती कोणत्याही थराला जाऊ शकते. तर शेखरही म्हणत असतो हो ना, आणि आता ती नेमकं पुढे काय करणार आहे हे सुद्धा आपल्याला माहीत नाही. मी सुद्धा रेस्ट हाऊसवर जाऊ शकत नाही. आणि मग माई म्हणतात की काही झालं तरी आपल्याला नित्या आणि अधिराजला म्हणजेच आपल्या जयदीप गौरीला वाचवायला हवं. आणि मग त्यानंतर ते तिघेजण त्या दोघांना कसं वाचवायचं याचाच विचार करत असतात. दुसरीकडे अधिराज आणि नित्या घरी पोहोचतात. नित्या अधिराजशी मुद्दाम बोलण्याचा प्रयत्न करत असते, मात्र अधिराज तिच्यावर चिडलेला असतो. पण नित्या त्याच्या जवळ जात म्हणत असते की आज आपण जे काही काम केले त्याचा रिपोर्ट शालिनी मॅमला द्यावा लागेल ना. तर अधिराज म्हणत असतो की मी माझा रिपोर्ट बनवला आहे, आता तुम्हाला जे काही करायचं आहे ते करा. मात्र नित्या त्याच्यापासून काही दूर जात नाही. ती मुद्दाम अधिराजच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत असते. त्यामुळे तो वैतागून तिला बाजूला ढकलून देतो आणि सरळ घरात जातो. तर नित्या हसतच त्याच्याकडे बघत असते. त्यानंतर जेव्हा अधिराज त्या रेस्ट हाऊसवर जातो तेव्हा शालिनी त्या ठिकाणीच असते. ती अधिराजला म्हणते की मी तुझीच वाट बघत होते, मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. त्यामुळे तो तिथे बसतो. त्यानंतर नित्यासुद्धा त्या ठिकाणी येते. शालिनी तिलाही बसायला सांगते, पण नित्या नाही म्हणते. त्यामुळे शालिनी चिडते. ती म्हणते की आजपर्यंत कधीच कोणी मला नाही म्हटलेला नाही आणि अशी लोक मला आवडतसुद्धा नाही. त्यामुळे मग नित्याचा नाईलाज होतो आणि ती अधिराज शेजारी जाऊन बसते. तर शालिनी त्या दोघांना सांगत असते की माझ्या डोक्यात एक नवीन योजना आली आहे आणि त्या योजनेसाठी मला तुम्हा दोघांचं सहकार्य हवं आहे. त्यावर अधिराज विचारतो कोणती योजना. तर शालिनी सांगते की आपण या गावातील बायकांचा विकास करण्यासाठी एक योजना राबवू आणि त्या योजनेचं नाव असेल नंदिनी गृह उद्योग. आणि हे नाव ऐकताच जयदीप आणि गौरी आश्चर्याने एकमेकांकडे बघू लागतात. तर शालिनी बारकाईने त्यांच्यावरच लक्ष ठेवून असते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत शालिनी तिच्या या नवीन उद्योगाचं उद्घाटन करणार असते. सगळेजण एकत्र जमलेले असतात आणि मग त्यानंतर शालिनी मुद्दाम त्या ठिकाणी माईंचा फोटो घेऊन येते आणि मग ती त्या फोटोवरील कापड बाजूला करते. पण तिथे त्यावेळी खरोखर जिवंत माई उभ्या असतात आणि त्यांना बघून शालिनीच्या पायाखालची तर जमीनच सरकते. ती खूप घाबरलेली असते. तर जयदीप आणि गौरीची अवस्थासुद्धा खूप वाईट होते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.